विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण इयत्ता 11वीचे अकाउंट या विषयाचे पहिले प्रकरण शिकत आहोत. प्रकरणाचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. आपण प्रकरण 1 मध्ये बुक कीपिंग आणि अकाउंटन्सीची ओळख करून घेत आहोत. मग मागील तासाला आपण बुक कीपिंग म्हणजे काय, तिचा अर्थ आणि तिची व्याख्या सविस्तर अभ्यासलेली आहे. आपण असं अभ्यासलं की माणूस हा जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे आणि तो कितीही बुद्धिमान प्राणी असला तरी कालांतराने काही गोष्टी तो विसरतो किंवा कालांतराने काही गोष्टी त्याच्या विस्मरणात जाऊ शकतात. मग या गोष्टी विस्मरणात जाऊ नयेत म्हणून व्यापारी, कारण व्यापारी सुद्धा माणूसच आहे, मग व्यापारी सुद्धा त्या गोष्टी म्हणजे त्यांच्या व्यवसायात किंवा त्यांच्या व्यापारात ज्या ट्रान्झॅक्शन्स घडतात त्या ट्रान्झॅक्शनच्या नोंदी करत असतात आणि या नोंदी करण्याच्या प्रक्रियेलाच बुक कीपिंग असे म्हणतात. मग आपण शब्दशः अर्थही अभ्यासला होता. बुक म्हणजे पुस्तक, कीप म्हणजे ठेवणे. पुस्तकात नोंद करून ठेवणे म्हणजे बुक कीपिंग होय. त्यानंतर आपण व्याख्या सुद्धा अभ्यासली होती की बुक कीपिंगला बाटली बॉय असं म्हणतात की बुक कीपिंग ही एक कला आहे. आपल्या व्यवसायात घडणाऱ्या किंवा व्यापारात घडणाऱ्या ट्रान्झॅक्शनची नोंद करून ठेवण्याची ती एक कला आहे. त्याचबरोबर आर.एन. कार्टर असं म्हणतात की बुक कीपिंग ही कला आहेच आहे, त्याचबरोबर ते एक शास्त्रही आहे. मग या दोन व्याख्यांच्या आधारे आपण असंही अभ्यासलेलं आहे की बुक कीपिंग इज ॲन आर्ट ॲज वेल ॲज सायन्स, की बुक कीपिंग ही एक कला आहे त्याचबरोबर ते एक शास्त्रही आहे. मग यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की गाडी चालविता येणे ही एक कला आहे. मग रहदारीचे नियम पाळून गाडी चालविणे हे एक शास्त्र आहे. अगदी त्याचप्रमाणे बुक कीपिंग ही सुद्धा एक कला आहे. आपल्या व्यवसायात घडणाऱ्या ट्रान्झॅक्शनची नोंद करून ठेवण्याची ती एक कला आहे. त्याचबरोबर अकाउंटचे नियम पाळून नोंदी करणे हे एक शास्त्र आहे. मग मागील तासाला आपण अर्थ आणि व्याख्या सविस्तर अभ्यासलेली आहे. या तासाला आपण फीचर्स ऑफ बुक कीपिंग हा पहिला उपघटक अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग म्हणजे बुक कीपिंगचे उद्देश आणि तिसरा उपघटक अभ्यासणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग. मग हे 3 उपघटक या तासाला आपण अभ्यासणार आहोत. मग पहिला उपघटक आपण अभ्यासणार आहोत फीचर्स ऑफ बुक कीपिंग. मग उपघटकाचं नाव मी फळ्यावर लिहिलेलं आहे. उपघटकाचं नाव आहे फीचर्स ऑफ बुक कीपिंग म्हणजे बुक कीपिंगची वैशिष्ट्ये. आधी आपण पहिलं वैशिष्ट्य वाचूया. इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, की बुक कीपिंग ही अशी पद्धत आहे की दररोज घडणाऱ्या व्यवसाय संस्थेमध्ये दररोज घडणाऱ्या ट्रान्झॅक्शन्सची नोंद करण्याची ती एक पद्धत आहे. डे टू डे दररोज ज्या ट्रान्झॅक्शन्स घडतात व्यवसायात त्या ट्रान्झॅक्शनची नोंद करण्याची ती एक प्रक्रिया आहे. दुसरं वैशिष्ट्य वाचूया. ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड, की आपल्या व्यवसायात घडणाऱ्या फक्त आर्थिक व्यवहारांची नोंद केली जाते. म्हणजे इतर कोणत्याही बाबींची नोंद केली जात नाही, फक्त आर्थिक व्यवहारांची नोंद केली जाते. त्याला तर बुक कीपिंग असे म्हणतात. बुक कीपिंग ही नोंद करण्याची एक प्रक्रिया आहे. तिसरा आकडा. All records are prepared for a specific period which are useful for future references. या वाक्याचा अर्थ असा आहे. आधी आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. स्पेसिफिक पिरियड म्हणजे ठराविक काळासाठी, प्रिपेअर्ड तयार केले जाते, रेकॉर्ड्स म्हणजे नोंदी, ऑल म्हणजे सर्व, which are useful म्हणजे उपयोगी, फॉर साठी, फ्युचर म्हणजे भविष्यकालीन, रेफरन्सेस म्हणजे संदर्भ. आता आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेतलेला आहे. आता आपण वाक्य तयार करूया की ठराविक काळासाठी आपण ज्या सर्व नोंदी तयार केलेल्या आहेत त्यांचा उपयोग आपल्याला भविष्यकालीन संदर्भासाठी होतो. चौथा आकडा. Records of transactions are based on rules and regulations. या वाक्याचा अर्थ असा आहे की
अशा ट्रान्झॅक्शनच्या नोंदी केल्या जातात की ज्या ट्रान्झॅक्शन्स नियम आणि अधिनियमांवर आधारित आहेत अशा ट्रान्झॅक्शनच्या नोंदी केल्या जातात. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे इट इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. या वाक्याचा अर्थ असा आहे की शास्त्रीय पद्धतीने व्यवसायात होणाऱ्या ट्रान्झॅक्शनच्या नोंदी करण्याची ती एक कला आहे. म्हणून तर पहा आपण एक वाक्य असं अभ्यासलेलं आहे की बुक किपिंग इज ॲन आर्ट ॲज वेल ॲज सायन्स. म्हणजे अगदी तसंच की अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या व्यवसायात ज्या ट्रान्झॅक्शन्स घडतात त्या ट्रान्झॅक्शनच्या नोंदी करण्याची ती एक कला आहे. बुक किपिंग ही एक कला आहे. मग आपण सर्व वैशिष्ट्ये जाणून घेतलेली आहेत. आता आपण पुढील उपघटक अभ्यासणार आहोत, तो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग. मी उपघटकाचं नाव फळ्यावर लिहिलं आहे. आपण उपघटक अभ्यासणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग. बुक किपिंगचा उद्देश काय आहे? बुक किपिंग म्हणजे नोंदी करणे. मग नेमका बुक किपिंगचा उद्देश काय आहे आपण काही मुद्द्यांच्या आधारे जाणून घेणार आहोत. पहिला मुद्दा मी फळ्यावर लिहिलेला आहे. The main objective of bookkeeping is to keep a complete and accurate record of all the financial transactions in a systematic manner. आधी आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. बुक किपिंग करण्याचा म्हणजे नोंदी करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की व्यवसायात घडणाऱ्या ऑल द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, व्यवसायात घडणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहारांची अतिशय पद्धतशीरपणे पूर्ण आणि अचूक नोंद करणे हा बुक किपिंगचा मुख्य उद्देश आहे. दुसरा उद्देश आहे ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. की आपल्या व्यवसायात ज्या ट्रान्झॅक्शन्स घडतात म्हणजेच मॉनिटरी म्हणजेच फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स ज्या घडतात त्या सर्व ट्रान्झॅक्शनची डेट वाईज नोंद करणे हा बुक किपिंगचा उद्देश आहे. तिसरा आकडा आहे बुक किपिंग सर्व्स ॲज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स ऑफ अ बिझनेस. आधी आपण इथपर्यंतचा अर्थ पाहूया की व्यवसायात घडणाऱ्या मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच आर्थिक व्यवहारांची नोंद ही कायमस्वरूपी करणे हा बुक किपिंगचा उद्देश आहे. पहा आपण असं अभ्यासलं की बुक किपिंग ही अशी प्रक्रिया आहे की आपल्या व्यवसायात ज्या ट्रान्झॅक्शन्स घडतात त्या ट्रान्झॅक्शनच्या नोंदी करण्याची ती एक प्रक्रिया आहे. पण अशा ट्रान्झॅक्शन्स की ज्या फायनान्शियल आहेत किंवा ज्या मॉनिटरी आहेत म्हणजे आर्थिक आहेत अशा ट्रान्झॅक्शनची नोंद करण्याची प्रक्रिया म्हणजेच बुक किपिंग होय. आणि बुक किपिंगचा उद्देश असा आहे की आपल्या व्यवसायात ज्या ट्रान्झॅक्शन्स घडतात म्हणजेच मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर्थिक ट्रान्झॅक्शन्स ज्या घडतात त्यांची कायमस्वरूपी नोंद करून ठेवणे हा बुक किपिंगचा उद्देश आहे. इट कॅन बी प्रोड्यूस्ड ॲज अँड एव्हिडन्स व्हेनेवर रिक्वायर्ड. रिक्वायर्ड म्हणजे आवश्यकता असेल तिथे आपल्याला पुरावा म्हणून सादर करता येण्यासाठी बुक किपिंग केले जाते किंवा बुक किपिंग म्हणजे नोंदी करण्याचा हा एक मुख्य उद्देश आहे. आपण आता इथेच असं अभ्यासलेलं आहे की बुक किपिंग करण्याचा मुख्य उद्देश काय आहे तर आपल्या व्यवसायात ज्या ट्रान्झॅक्शन्स घडतात म्हणजे जे आर्थिक व्यवहार घडतात त्या आर्थिक व्यवहारांची कायमस्वरूपी नोंद करणे हा बुक किपिंगचा उद्देश आहे. आणि कायमस्वरूपी नोंद केल्यामुळे आपल्याला तो जिथे गरज असेल तिथे पुरावा म्हणून त्या नोंदी सादर करता येतात. चौथा उद्देश आहे टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष आणि आर्थिक वर्ष हे ठरलेले आहे. आर्थिक वर्ष हे दरवर्षी 1 एप्रिलला सुरू होते आणि 31 मार्चला संपते. मग ह्या आर्थिक वर्षामध्ये त्या व्यवसायाला किंवा त्या व्यवसाय संस्थेमध्ये प्रॉफिट झालेला आहे की लॉस झालेला आहे, नफा झालेला आहे की तोटा झालेला आहे हे जाणून घेणे हा बुक किपिंगचा उद्देश आहे. पाचवा उद्देश आहे टू नो द टोटल ॲसेट्स अँड लिॲबिलिटीज ऑफ द बिझनेस. की
ॲसेट्स म्हणजे संपत्ती, लिॲबिलिटीज म्हणजे कर्ज किंवा देणं, व्यवसायातील एकूण ॲसेट्स आणि लायबिलिटीज किती आहेत हे जाणून घेण्यासाठी बुक किपिंग केले जाते किंवा बुक किपिंग म्हणजेच नोंदी करण्याचा हाही एक उद्देश आहे. 6वा आकडा आहे टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओज टू अदर्स अँड व्हॉट अदर्स ओ टू हिम, की त्या व्यावसायिकाचं देणं किती आहे किंवा त्या व्यावसायिकाला येणं किती आहे हे जाणून घेण्यासाठी बुक किपिंग केले जाते म्हणजेच नोंदी केल्या जातात. आणि शेवटचा आकडा आहे बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इयर्स प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर म्हणजे मागील वर्ष, करंट इयर म्हणजे चालू वर्ष, प्रोग्रेस म्हणजे प्रगती. मग त्या व्यावसायिकाला, बिझनेसमॅन म्हणजे व्यावसायिक, की त्या व्यावसायिकाला जाणून घेता येते मागील वर्षाची आपल्या व्यवसाय संस्थेची प्रगती कशी होती आणि चालू वर्षाची कशी आहे, या दोघांची तुलना करता येते आणि आपली चालू वर्षातील प्रगती किती आहे हे जाणून घेण्यासाठी बुक किपिंग केले जाते, नोंदी केल्या जातात. अँड कम्पेअर्स इट्स फायनान्शियल रिझल्ट्स with other business enterprise in similar line. शिवाय त्या व्यावसायिकाला तुलना करता येते कोणाशी, की त्यांच्यासारखाच व्यवसाय करणाऱ्या अन्य व्यावसायिकांच्या फायनान्शियल रिझल्टशी आपल्याला तुलना करता येते, आपल्या व्यवसायाची तुलना करता येते. मग ही तुलना करण्यासाठी बुक किपिंग केले जाते, नोंदी केल्या जातात. मग आपण बुक किपिंगचा उद्देश सविस्तर जाणून घेतलेला आहे. आता इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग, की बुक किपिंगचे फायदे नेमके काय आहेत, काही मुद्द्यांच्या आधारे आपण जाणून घेणार आहोत. आपण पुढील उपघटक अभ्यासत आहोत. उपघटकाचं नाव मी फळ्यावर लिहिलं आहे. उपघटकाचं नाव आहे इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग, बुक किपिंगचे महत्त्व. मग आपण 5 ते 6 मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊया की बुक किपिंगचं महत्त्व नेमकं काय आहे. तर पहिलं महत्त्व आहे रेकॉर्ड. रेकॉर्ड म्हणजे नोंद करणे, की बुक किपिंग ही अशी प्रक्रिया आहे की आपल्या व्यवसायात ज्या ट्रान्झॅक्शन्स घडतात त्या ट्रान्झॅक्शनची अतिशय पद्धतशीरपणे नोंद करण्याची ती एक प्रक्रिया आहे. आणि तुम्हाला जेव्हा मी बुक किपिंगचा अर्थ आणि व्याख्या सांगत होते तेव्हा एक उदाहरण असं सांगितलं होतं की माणूस हा जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. तो कितीही बुद्धिमान प्राणी असला किंवा त्याची बौद्धिक क्षमता कितीही तल्लख असली तरी कालांतराने तो काही गोष्टी विसरतो, म्हणजेच कालांतराने काही गोष्टी त्याच्या विस्मरणात जाऊ शकतात. आणि त्या विस्मरणात जाऊ नये म्हणून तर त्या नोंदी केल्या जातात, त्या सर्व व्यवहारांच्या नोंदी केल्या जातात. कारण व्यापारीसुद्धा माणूसच आहे आणि माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे की कालांतराने तो काही गोष्टी विसरतो. मग त्या विसरू नयेत म्हणून व्यापारीसुद्धा त्या ट्रान्झॅक्शनच्या नोंदी करत असतात. आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये घडणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती मिळत असते. बुक किपिंगचा सर्वात मोठा फायदा किंवा महत्त्व हेच आहे की नोंदी केल्यामुळे आपल्याला आपल्या व्यवसायात घडणाऱ्या सर्व ट्रान्झॅक्शनची माहिती उपलब्ध होते आणि त्या आपल्याला स्मरणात ठेवाव्या लागत नाहीत. हा सर्वात मोठा फायदा बुक किपिंगचा आहे. दुसरा फायदा असा आहे की फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजेच आर्थिक माहिती. फायनान्शियल म्हणजे आर्थिक, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, की आपल्याला बुक किपिंगमुळे आपल्या व्यवसायातील आर्थिक व्यवहारांची माहिती मिळते. कारण बुक किपिंग ही अशी प्रक्रिया आहे की आपल्या व्यवसायात घडणाऱ्या सर्व फायनान्शियल ट्रान्झॅक्शनची नोंद करण्याची ती एक प्रक्रिया आहे. आणि त्या नोंदी केल्यामुळे आपल्याला आपल्या व्यवसायातील सर्व आर्थिक व्यवहारांची आपल्याला माहिती मिळते. हा एक महत्त्वाचा फायदा या बुक किपिंगचा. तिसरा फायदा असा आहे की डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्यास उपयुक्त. बुक किपिंगमुळे व्यावसायिकाला आपल्या व्यवसायातील सर्व आकडेमोड माहीत होते आणि त्यामुळे त्याला आपल्या व्यवसायाशी संबंधित जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय घेण्यास बुक किपिंग उपयोगी आहे.
चौथा आकडा आहे कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण, की त्यांच्या आर्थिक व्यवहारांची नोंद असल्यामुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण राहते. हाही महत्त्वाचा फायदा बुक किपिंगचा आहे. शिवाय पाचवा फायदा असा आहे की एव्हिडन्स म्हणजे पुरावा, की आपण आपल्या व्यवसायात घडणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद केलेली असते आणि जर भविष्य काळामध्ये जर आपल्याला काही पुरावा म्हणून सादर करण्याची वेळ आली तर ह्या नोंदी आपल्याला पुरावा म्हणून सादर करता येतात, कारण त्या नोंदी आपण करून ठेवलेल्या असतात. न्यायालयामध्ये आपल्याला पुरावा म्हणून सादर करता येते. हा फायदा बुक किपिंगचा आहे. आणि शेवटचा आकडा आहे टॅक्स लॅबिलिटी म्हणजे कर देयता. लॅबिलिटी म्हणजे देणं किंवा देयता, की व्यावसायिकांना वेगवेगळे कर द्यावे लागतात. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, सेल्स टॅक्स, GST असे वेगवेगळे टॅक्स त्यांना पेड करावे लागतात. मग आपण कराची किती रक्कम देणं आहे किंवा किती रक्कम देय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांना बुक किपिंगची मदत होते. तर अशा पद्धतीने आज आपण 3 उपघटक अभ्यासलेले आहेत. फीचर्स ऑफ बुक किपिंग, ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुक किपिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. धन्यवाद.